स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेला गळवंती मार्ग अखेर अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळा होणार आहे. या मार्गावरील दुकानदारांनी रस्त्यावर काढलेल्या पायऱ्या, सिमेंटचे वट्टे, ओटे आणि वाढीव बांधकामावर राहता नगरपालिका प्रशासनानं ॲक्शन मोडवर येत थेट कारवाईचा हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. आगामी उत्सवाच्या काळात निघणाऱ्या पालख्या, मिरवणुका आणि गळवंती सोहळा कोणत्याही अडथळ्याविना थाटात पार पाडावा यासाठी पालिकेने हे धाडसी पाऊल उचललंय. राहता शहरातील गळवंती मार्ग हा केवळ एक अंतर्गत रस्ता नसून शहराच्या संस्कृतीचं मुख्य केंद्र आहे. वर्षभरात येणाऱ्या विविध सण उत्सवांच्या काळात याच मुख्य मार्गावरून शहरातल्या मानाच्या पालख्या, देवी देवतांचे रथ आणि भव्य मिरवणुका जात असतात. मात्र गेल्या काही वर्षात अनेक दुकानदारांनी नियम धाब्यावर बसवून दुकानदारांसमोर मोठ्या सिमेंटच्या पायऱ्या आणि वट्टे बांधले होते. काही दुकाने तर थेट रस्त्याच्या मूळ जागेतच पुढे आली होती. त्यामुळे एकेकाळी प्रशस्त असलेला हा रस्ता कमालीचा अरुंद झाला होता. याचा फटका दरवर्षी पालखी सोहळ्यांना आणि मिरवणुकीतील रथांना बसत होता. रथांना पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि भाविकांना मोठी कसरत करावी लागत असे. उत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गैरसोय आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राहता नगरपालिकेनं या रस्त्याचं रुंदीकरण आणि संपूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला. केवळ कागदी नोटिसा न बजावता पालिकेच्या पथकानं प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अडथळा ठरणारे सिमेंटचे वट्टे, पायऱ्या आणि अनधिकृत वाढीव बांधकामं तोडण्यास सुरुवात केली. पालिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अतिक्रमण बहादर दुकानदारांचे धाबे दणाणले. कारवाई सुरू असतानाच राहता नगरपालिकेकडून शहरातील सर्व दुकानदार आणि नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलं. ज्या नागरिकांचे किंवा दुकानदारांचं बांधकाम, पायऱ्या अथवा ओटे मुख्य रस्त्याच्या जागेत आले असतील त्याने ते स्वतःहून तातडीने काढून घ्यावेत. प्रशासकीय कारवाई दरम्यान होणारं नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करावं, अन्यथा पालिका संपूर्ण अतिक्रमण हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करेल.